नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सगळ्या सविस्तर घडामोडी पाहणार आहोतच, मात्र सुरुवातीला नजर टाकूयात रशिया युक्रेन युद्धासंदर्भातल्या बातम्यांवर झटपट. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना युक्रेनकडून जोरदार विरोध केला जातोय. युक्रेन रशियन सैन्यावर जोरदार हल्ले करत आहे. युक्रेनियन सैन्यानं रशियन सैन्याचा फायटर टँक उद्ध्वस्त केला. खार्किवमध्ये काही ठिकाणी रशियानं हल्ला केल्याची दृश्य समोर येत आहे. त्यातच युक्रेननं रशियाचा एक चॉपर पाडल्याचा व्हिडिओ समोर आलाय. रशियाकडून युक्रेनच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांना युक्रेनकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. चेर्निव्हिव शहराजवळ एक लढाऊ विमान युक्रेननं पाडलं. युक्रेन आणि रशियामध्ये जोरदार लढाई सुरू आहे आणि या लढाईत दोन्ही बाजूंकडून रणगाड्यांमधून फायरिंग सुरू आहे. रशियाचे अनेक रणगाडे या लढाईमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. रशियाचे अनेक रणगाडे युक्रेनच्या शहरांमध्ये शिरलेत आणि या रणगाड्यांमधून अनेक इमारती आणि युक्रेनच्या लष्करी ताफ्यांवरती हल्ला केला जातोय. या हल्ल्यात दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालंय. रशियाच्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून युक्रेनच्या शहरांना लक्ष्य केलं जात आहे आणि अनेक हेलिकॉप्टर्समधून मिसाईल हल्ले या शहरांवरती केले जात आहेत. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला जातोय. युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांच्या दिशेनं रॉकेट लॉन्चर, क्षेपणास्त्र, रणगाडे अशा अनेक वाहनांचा ताफा जाताना दिसून येतोय. या शस्त्रांच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनची शहरं बेचिराख झाली आहेत. रशिया आणि युक्रेनच्या सैनिकांमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. इमारतीच्या आत लपून एकमेकांवरती गोळीबार केला जातोय. युक्रेनच्या सैनिकांनी इमारतीचा आडोसा घेत रशियाच्या सैनिकांना लक्ष्य केलंय. या हल्ल्यात अनेक रशियन सैनिक ठार झाले. युक्रेनमधील क्रॅमस्टोव्स्कवर समुद्रातून क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. एका इमारती मागे जाऊन हे क्षेपणास्त्र पडलं आणि मोठा स्फोट झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्फोटानंतर सर्वत्र आगीचे लोळ दिसत होते. रशियाकडून अनेक शहरांवरती जोरदार रॉकेट लॉन्चरद्वारे हल्ला करण्यात येतोय. चोर्नोबायका परिसरातून मायकोलेव शहराला रशियानं लक्ष्य केलं आणि इथलं रॉकेट लॉन्चरमधून सातत्यानं इथे हल्ला करण्यात आला. रशियन सैनिकांवरती युक्रेन जोरदार हल्ले चढवत आहे. अशाच एका रशियाच्या लष्करी ताफ्यावरती युक्रेननं मिसाईल हल्ला केला. ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये रशियाच्या अनेक रणगाडे आणि लष्करी वाहनांचं मोठं नुकसान झालं. युक्रेन देत असलेल्या प्रत्युत्तरात रशियन हवाई दलाचं मोठं नुकसान झालंय. रशियाचे अनेक फायटर जेट युक्रेननं मिसाईल हल्ल्यात पाडली आहेत. युक्रेनच्या मायकोलेव शहरात असंच एक लढाऊ विमान रशियानं पाडलं. रशियाच्या अनेक लष्करी वाहनांवर युक्रेननं ताबा मिळवलाय. खार्किव आणि ओब्लास्ट जवळ अनेक रणगाडे युक्रेननं आपल्या ताब्यात घेतले. जवळपास 30 पेक्षा जास्त रणगाडे युक्रेन सैनिकांनी लढाईत हिसकावून घेतलेत. रशियाच्या अनेक रणगाड्यांचं लढाईमध्ये मोठं नुकसान झालंय. युक्रेनच्या रस्त्यावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले रणगाडे असं दृश्य सध्या दिसतंय. अनेक रशियन सैनिकांचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय.
युक्रेनच्या अनेक भागात रशियाकडून हवाई हल्ले केले जात आहेत. अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरती मिसाईल हल्ले रशिया करते. या हल्ल्यांचं मुख्य लक्ष आहे ते युक्रेनच्या लष्करी इमारती, सरकारी इमारती आणि अनेक महत्त्वाची ठिकाणं. युक्रेनच्या अनेक भागात रशियाकडून हवाई हल्ले केले जात आहेत. अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरती मिसाईल हल्ले रशिया करते. या हल्ल्यांचं मुख्य लक्ष आहे ते युक्रेनच्या लष्करी इमारती, सरकारी इमारती आणि अशी काही महत्त्वाची ठिकाणं जी युक्रेनमध्ये आहेत. रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या शस्त्रांचंही मोठं नुकसान झालंय. रशियानं युक्रेनच्या एका टँकवरती हल्ला केला. हल्ल्यानंतर त्या टँकनं पेट घेतला. हा पेट घेतलेला टँक रस्त्यावरती फिरत असतानाचा व्हिडिओ एका नागरिकानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. युक्रेनचं खार्किव्ह शहर ताब्यात घेण्यासाठी जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. या लढाईमध्ये रशियन सैन्याचं मोठं नुकसान झालंय. खार्किव्ह शहराजवळ अनेक रणगाडे आणि लष्करी वाहनं भस्मसात झाल्याचं चित्र दिसतंय. युक्रेनकडून रशियाच्या रणगाड्यांवरती जोरदार हल्ले चढवले जात आहेत. जॅव्हलिन मिसाईलचा वापर करून हे रणगाडे युक्रेनचे सैनिक उद्ध्वस्त करतायत. वॉल्नोवाखा शहराजवळ असाच एक रणगाडा उद्ध्वस्त करण्यात आला. युक्रेनमधील काही भागांमध्ये आता रशियाच्या युद्धाविरोधात आंदोलन केलं जात आहे. युक्रेनमधील खेरसॉन शहरात युक्रेनियन नागरिकांनी आंदोलन करायला सुरुवात केली. शेकडो नागरिक एकत्र येऊन रशिया विरोधात घोषणाबाजी करतायत. И со всей Украины идите нахер, оккупанты русские! युक्रेनमधील नागरिकांनी रशियन सैनिकांचे रणगाडे पळवून त्यावर युक्रेनचे झेंडे लावले आणि काहीही झालं तरी कुणीही युक्रेनियन नागरिकांचं मनोबल कमी करू शकत नाही अशा घोषणा युक्रेनियन नागरिकांनी दिल्या आहेत. रशियन सैन्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. युक्रेनमधील मेलिटोपोलमध्ये सुद्धा नागरिक रशियन सैनिकांना भिडले. युक्रेनियन नागरिक कोणत्याही शस्त्रांशिवाय रशियन सैनिकांसमोर आले आणि त्यांचा निषेध केला. यावेळी रशियन सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका आंदोलकाच्या पायाला गोळी देखील लागली. मात्र तरीही युक्रेनियन नागरिकांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. आणि आता सविस्तर बातम्या पाहूयात. रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा 11वा दिवस आहे. दोन्ही देश माघार घ्यायला काही तयार नाहीयेत, त्यामुळे युद्ध हे सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनच्या विविध शहरांवरती हल्ले सुरूच आहेत. काही प्रांतांमध्ये रशियाकडून मिसाईल आणि रॉकेट हल्ले करण्यात येत आहेत, तर रशियाच्या हल्ल्याला युक्रेनकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. युक्रेननं रशियाचे अनेक लढाऊ विमानं उद्ध्वस्त केली आहेत, तर अनेक हेलिकॉप्टर्स सुद्धा युक्रेननं पाडली आहेत. तसे व्हिडिओ समोर आले आहेत. रशियाचं युक्रेन सैनिकांकडून मोठं नुकसान होत आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवायचं नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे जगाला घातक अस्त्रांची चिंता सतावू लागली आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी अण्वस्त्र सज्जतेचा आदेश दिला असून रशियाकडे फादर ऑफ ऑल बॉम्ब असल्यामुळे जगाला आता घोर लागलाय. रशिया युक्रेन युद्धामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट अधिक गडद झालंय. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले केले जात आहेत. जगभरातील देशांनी पुतीन यांच्या या हल्ल्यांचा निषेध केलाय, मात्र पुतीन माघार घ्यायला तयार नाहीयेत. रशियानं
युक्रेनची राजधानी कीव शहरासह अनेक प्रमुख शहरांना लक्ष्य केलंय. युक्रेन युद्धात होरपळत असताना अमेरिका आणि नाटो देशांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. कारण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी या युद्धात हस्तक्षेप करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवण्याची यापूर्वीच धमकी दिली आहे. तसंच आपल्या सैन्याला अण्वस्त्र सज्जतेचा आदेश दिलाय. त्यामुळे अमेरिकेसह नाटो देशांना इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. Высшие должностные лица ведущих стран НАТО допускают и агрессивные высказывания в адрес нашей страны. Поэтому приказываю министру обороны и начальнику генерального штаба перевести силы сдерживания российской армии. पुतीन यांच्या या भूमिकेमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. कारण अणुयुद्ध झाल्यास पृथ्वीवरील अवघ्या मानवजातीला त्याची झळ सोसावी लागणार आहे. आज जगात रशिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांचा साठा आहे. अणुयुद्धाचा भडका उडाल्यास त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागण्याची शक्यता वर्तवली जाते. युक्रेन रशिया युद्धाची धग दिवसेंदिवस वाढत असली तरी युक्रेनच्या सैन्यानं हार मानली नाहीये. प्रत्येक शहरात युक्रेनचे सैनिक आपल्या मातृभूमीसाठी लढा देत आहेत. रशियाच्या हवाई हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. पण असं असतानाही युक्रेनच्या सैनिकांनी खिंड लढवल्यानं रशियाला अजूनही लक्ष्य प्राप्त करता आलं नाहीये. युक्रेनच्या लष्करानं चांगलं झुंजवल्यानं रशियाकडून अण्वस्त्ररहित फादर ऑफ ऑल बॉम्ब या अत्यंत घातक शस्त्रांचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त होतीये. काय आहे फादर ऑफ ऑल बॉम्ब? फादर ऑफ ऑल बॉम्ब हे रशियाकडील सर्वात घातक अस्त्र मानलं जात आहे. ते थर्मोबेरिक अस्त्र म्हणून ओळखलं जातं. विज्ञानाच्या भाषेत त्याला एव्हिएशन थर्मोबेरिक बॉम्ब ऑफ इन्क्रीज पॉवर म्हटलं जातं. रशियानं 2007 मध्ये हा बॉम्ब विकसित केला असून जगातील सर्वाधिक घातक अण्वस्त्ररहित शस्त्र म्हणून त्याची ओळख आहे. फादर ऑफ ऑल बॉम्बचं वजन 7100 किलोग्रॅम असून एकाच वेळी जवळपास 44 टन TNT क्षमतेचा स्फोट घडवून आणण्याची क्षमता या बॉम्बमध्ये आहे. स्फोटाच्या ठिकाणापासून जवळपास 300 मीटरचं क्षेत्र हे पूर्णपणे बेचिराग करण्याची त्याची क्षमता आहे. एक धक्का भरवण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी न्यूक्लिअर वेपन वापरीन असं म्हणून त्यांनी ती एक सज्जता केलेली आहे. त्याला काही फारसं महत्त्व नाही आहे. कारण पुतीनलाही माहिती आहे की जर अण्वस्त्र युक्रेनवर टाकली तर त्याचा फॉलोआउट रशियावर पण होईल आणि क्रिमियावर पण होईल. त्यामुळे अण्वस्त्रांचा उपयोग होणार नाही. फादर ऑफ ऑल बॉम्ब कसं काम करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. फादर ऑफ ऑल बॉम्ब हे एक थर्मोबेरिक शस्त्र म्हणून व्हॅक्यूम बॉम्ब म्हणूनही ओळखलं जातं. या बॉम्बस्फोटानंतर वातावरणातला ऑक्सिजन शोषून घेतला जातो आणि त्यानंतर जमिनीवर प्रचंड शक्तीनं स्फोट घडवून आणतो. या स्फोटानंतर एखाद्या अणुबॉम्बप्रमाणे वातावरणात उष्णता निर्माण होते. तसंच एक अल्ट्रासोनिक शॉक व्हेव तयार होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होते. प्रचंड संहारक क्षमता असल्यामुळे पारंपरिक शस्त्राच्या तुलनेत फादर ऑफ ऑल बॉम्ब अधिक घातक आणि शक्तिशाली मानला जातो. अमेरिकेच्या मदर ऑफ ऑल बॉम्बच्या तुलनेत रशियाचा हा बॉम्ब जवळपास 4 पट अधिक शक्तिशाली आहे. त्याचा अर्थ असा आहे की हा एक ड्युएल बॉम्ब आहे. जुन्या काळात व्हिएतनाममध्ये अमेरिकेने नापाम बॉम्ब वापरला होता. त्याच्यामध्ये बॉम्ब टाकल्यानंतर पेट्रोल बाहेर पडायचं त्याचे आणि आग लागायची पूर्ण, ज्याला आगीचा बॉम्ब असं म्हणतात. त्याचप्रमाणे हा बॉम्ब आहे. पण याच्यामध्ये मॉडिफिकेशन हे केलेलं आहे की हा एअरक्राफ्ट पुन्हा वरनं टाकण्यात येतो आणि खाली येऊन फुटतो. हा घातक बॉम्ब लढाऊ विमानातून सहज टाकता येतो. जमिनीपासून काही फूट अंतरावर असतानाच त्याचा स्फोट होतो. अणुबॉम्ब प्रमाणे नुकसान करण्याची क्षमता या बॉम्बमध्ये आहे. या बॉम्बच्या तडाख्यात येणाऱ्या वस्तू, प्राणी आणि व्यक्ती एका क्षणात भस्मसात होते.
एखाद्या शहरावर या बॉम्बचा हल्ला केल्यास ते शहर अवघ्या काही मिनिटात बेचिराख होतं. त्यामुळे युक्रेन रशिया युद्धाच्या चिंतेनं जगाला ग्रासलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर आजच्या दिवसाची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती येत आहेत. पंतप्रधान मोदी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील 2 मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन करणार आहेत. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधान करतील. तसंच ते मेट्रोनं आनंदनगरपर्यंतचा प्रवास देखील करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नदी सुधार प्रकल्पाचं देखील उद्घाटन होणार आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेले. थेट जाऊयात पुण्यात. वैभव, मोदींच्या संपूर्ण दौऱ्याबद्दल काय सांगाल? पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी आज पुण्यामध्ये आहेत. आज सकाळी साधारण 10:30 वाजता मेट्रोच्या 2 मार्गिकांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याचसोबत नदी सुधार प्रकल्पाचं देखील उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मेट्रोमधून पंतप्रधान प्रवास देखील करणार आहेत. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी अशा या मार्गिकांचं उद्घाटन पंतप्रधान करतील. भाजपकडून मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी मोदींच्या पुणे दौऱ्याची करण्यात आलेली आहे. आज सकाळी 10:30 वाजता लोहगाव विमानतळावरती मोदींचं आगमन होईल. त्यानंतर शिवरायांच्या स्मारकाचं लोकार्पण ते करतील. मेट्रोच्या उद्घाटनासाठी मग ते गरवारेकडे रवाना होतील. गरवारे ते आनंदनगर असा मेट्रोनं प्रवास देखील पंतप्रधान करतील. मग MIT महाविद्यालयाच्या मैदानावरती एक जंगी सभेचं आयोजन केलं गेलंय आणि या सभेनंतर हेलिकॉप्टरनं ते लवळे या ठिकाणी जातील आणि दुपारी 3च्या सुमारास पुन्हा दिल्लीला रवाना होतील. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेतच. पुण्यातून थेट जाऊयात. वैभव, संपूर्ण दौरा हा कसा असणार आहे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा? मोदी हे साधारण 10 वाजेच्या सुमारास पुणे महापालिकेमध्ये येतील. पहिल्यांदा तिथं सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा नव्यानं बसवण्यात आलेला आहे मेघडंबरीमध्ये, त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी करतील. अतिशय ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो तिथं घेण्यात येतोय. साधारण 40 लोकांनाच केवळ त्या ठिकाणी परवानगी असेल आणि तिथलं उद्घाटन झाल्यानंतर बरोबर साधारण 11 वाजेच्या सुमारास नरेंद्र मोदी इथं म्हणजे या गरवारेच्या मेट्रो स्टेशनला येतील. मेट्रोचं जे लोकार्पण होणार आहे त्यासाठी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रोमध्ये इथून प्रवास करतील. गरवारे स्टेशन ते आनंदनगर स्टेशन हा साधारण 5 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो दिव्यांग मुलांच्या सोबत नरेंद्र मोदी मेट्रोमधून करतील आणि त्यानंतर MIT कॉलेजच्या ग्राउंडवरती बरोबर 12 वाजता एका मोठ्या जाहीर सभेला संबोधन ते करतील आणि तिथे या मेट्रोचं लोकार्पण झाल्याचं ते जाहीर करतील. केवळ मेट्रोच नाही तर मेट्रोसोबत 150 इलेक्ट्रिक बसेस ज्या PMPMLच्या ताफ्यामध्ये नव्यानं दाखल होत आहेत त्यांचंही उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांकडून त्यांचंही लोकार्पण जे आहे ते केलं जाईल. नदी सुधार प्रकल्प जो आहे या नदी सुधार प्रकल्पाचं भूमिपूजन जे आहे ते ऑनलाईन नरेंद्र मोदी यांच्याकडून केलं जाणार आहे आणि त्याच्यासोबत RK लक्ष्मण गॅलरी जी बानेरला करण्यात आलेली आहे. खरं तर स्वतः नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलेलं होतं या गॅलरीमध्ये. देवेंद्र फडणवीसांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या होत्या. मोठे ख्यातनाम व्यंगचित्रकार असलेल्या RK लक्ष्मण यांच्या नावाला साजेसं असं हे अशी ही गॅलरी किंवा कलादालन असावं असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळेच हे कलादालन जे आहे ते पुणे महापालिकेनं उभारलंय. तिथं बऱ्याच वेळा ही चाचपणी करण्यात आली. या दौऱ्यामध्ये त्यांना तिथं जाता येईल का, मात्र अंतर जे या अंतराचं गणित वेळेचं गणित जमत नसल्यामुळे अखेर या RK लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन सुद्धा नरेंद्र मोदी हे MITच्या सभेत लोकार्पण जे ते ऑनलाईन करणार आहेत. या सगळ्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांसाठी तीन ठिकाणी नरेंद्र मोदी जाणार आहेत आणि 1 वाजता ही सभा संपल्यानंतर दुपारी सिम्बायसिसचा जो लवळेचा कॅम्पस आहे तिथं पंतप्रधान जातील. तिथं विश्वविद्यापीठाचा कार्यक्रम झाल्यानंतर साधारण 2:50 ते लवळे कॅम्पसहून बाहेर पडतील आणि त्यानंतर पुणे एअरपोर्टच्या दिशेने ते जातील. असा दिवसभराचा अत्यंत भरगच्च दौरा जो आहे साधारण सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत हा सगळा दौरा असणार आहे. धन्यवाद वैभव दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पंतप्रधानांच्या या सगळ्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.